तर आज आपण आलेलो आहे आपल्या पेरू बागेला, जी आपण मागच्या ब्लॉगमध्ये दावलेली जी स्लरी बनवलेली आहे ती सोडण्यासाठी आलेलो आहे। सकाळच्या 6 वाजलेत आणि आता 8ला लाईट जाणार असल्यामुळे झाडं भिजवून घेण्यासाठी मी लवकर आलेलो आहे। तर आपण काय करणार आहे, आता झाडं भिजवून घेऊन आपण स्लरी सोडणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, तर बघा मोटर चालू केलेली आहे आणि आता डिपरला पाणी येत आहे। घरघरीत भिजवून परत आपण आळवणी घालणार आहे। तर तुम्हाला मी दावतो बघा कशा प्रकारे आपली पेरूची झाडं आहेत। तर बघा डिपरनं पाणी पडत आहे झाडासनी। तर बघा अशा प्रकारे आपली पेरूची झाडं आहेत। ही बांगलेलं रान आहे। तर बघा इकडं बांगलायचं राहिलेलं आहे। तर डिप्पर चालू झालेले आहेत आता। हो काय डिप्परनं पाणी पडत आहे झाडासनी। तर आपण आता तुम्हाला आपली आळवणी केलेली ड्रम तुम्हाला दावणार आहे आणि परत थोड्या वेळाने ही जर झाडं पूर्ण ही झाली भिजवून घेतल्यानंतर आपण तुम्हाला आळवणी घातलेला पण व्हिडिओ यात तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल। तर बघा इथं डिप्पर पडलेला आहे, तिथं बघा कशी पिचकारी उडत आहे पाण्याची, किती लांब जात आहे, किती प्रेशर आहे मोटरला बघा। आणि इथं आपले बॅरल ठेवलेले आहेत बघा, 2 बॅरल भरून ठेवलेले आहे आळवणी, आता घालायची आपल्याला। तर ही अशी आपली पूर्णपणे बघा पेरूची बाग आहे। झाडांना स्लरी सोडत आहे। तर बघा स्लरी कशी प्रकारे आपण सोडत आहे झाडास बघा। थोडी बघा असा 1-1 लिटर आपण स्लरी सोडत आहे। 1-1 लिटरचं आपण झाडाला स्लरी सोडत आहे बघा। बघा ही अशी घरघरी स्लरी झालेली आहे। 7-8 दिवसानंतर आपण आता याला सोडत आहे बघा। जे असं पिवळं झाड झालेलं आहे त्याला आपण जादा सोडत आहे। चालू तर केलं तर